नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यूट्यूबच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीला इम्पॉर्टंट असे आपण जीकेचे 25 प्रश्न आणि त्याचबरोबर मराठी व्याकरणचे जे आहे 25 प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे। पोलीस भरतीबरोबर सरळ सेवा करत असाल तुम्ही, तलाठी, ग्रामसेवक वगैरे कोणती पण एक्झाम देत असाल त्यासाठी सुद्धा खूप इम्पॉर्टंट हा व्हिडिओ ठरणार आहे। कृपया सर्व विद्यार्थी मित्रांनी हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत बघायचा आहे। या ठिकाणी जीएसचे 25 प्रश्न आणि मराठीचे 25 प्रश्न असे टोटल 50 प्रश्न आहे। 52व्या क्रमांकापासून प्रश्न क्रमांक 52व्यापासून स्टार्ट करणार आहे आपण, तर 100पर्यंत येईपर्यंत आपण सगळे कव्हर करणार आहे। तर चला तुमचा वेळ नाही घेता मी व्हिडिओला सुरुवात करतो। ही PDF आहे टोटल आपली। या ठिकाणी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये काही प्रश्नांचं उत्तर देत चालायचे फास्टमध्ये। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 52 नंबरचा आहे। भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती दरम्यान संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर कोणाची नियुक्ती करण्यात आलेली संविधान सल्लागार म्हणून? तर सर BN राव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे सल्लागार म्हणून संविधान। बघा, भारताच्या राज्यघटनेची निर्मिती संविधान सल्लागार म्हणून लक्षात ठेवायचं। त्यानंतर 53 नंबरचा प्रश्न आहे तुमच्यासमोर। या ठिकाणी पहिल्या बैठकीच्या वेळी काय रे? पहिल्या बैठकीच्या वेळी घटना समितीचे उपाध्यक्ष काय विचारले? अध्यक्ष नाही विचारले, उपाध्यक्ष म्हणून कोणाला मनोनीत करण्यात आले होते? तर कोणाला मनोनीत करण्यात आलेले होते? फ्रँक अँथोनी यांना मनोनीत करण्यात आलेले होते पहिल्या बैठकीच्या वेळी, जे की घटना समितीचे काय होते रे? उपाध्यक्ष होते। लक्षात ठेवायचे, सगळ्यांना माहिती आहे घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद। आणि उपाध्यक्ष, तर उपाध्यक्ष लक्षात ठेवा फ्रँक अँथोनी। त्यानंतर 54 नंबरचा प्रश्न बघा, या ठिकाणी भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनवण्यात आलेला आहे? तर भारतीय नागरिक कायदा केव्हा बनवण्यात आलेला आहे? तर 1955 सालचा आहे भारतीय नागरिक कायदा। त्यानंतर बघा 55 नंबरचा प्रश्न आहे तुमच्यासमोर। या ठिकाणी खालीलपैकी कोणता हक्क हा भारतीय संविधानाच्या मूलभूत हक्कात नाही? बघा, कोणता सध्याच्या घडीला कोणता जो हक्क आहे तो मूलभूत हक्क म्हणून नाही आहे? तर मालमत्तेचा हक्क हा पहिला होता, पण त्यानंतर घटनादुरुस्ती करून याला काढण्यात आलेला आहे। तर समतेचा हक्क आहे, त्याचबरोबर स्वातंत्र्याचा सुद्धा हक्क आहे, धार्मिक स्वातंत्र्याचा पण हक्क आहे आणि संपत्तीचा हक्क आहे। संपत्तीचा हक्क जो आहे तो भारतीय संविधानातून हटवण्यात आलेला आहे, म्हणजे सध्या मूलभूत हक्क राहिलेला आहे का? तो नाही। त्याचबरोबर 56 नंबरचा प्रश्न बघा, बलवंतराव मेहता समितीने शिफारस केलेली पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय आहे? 1 स्तरीय, 2 स्तरीय? तर ती आहे 3 स्तरीय, लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर 57 नंबरचा प्रश्न आहे, पंचायत समितीचे जे अंदाजपत्रक आहे त्याला मंजुरी कोण देतं? तर पंचायत समितीचे जे अंदाजपत्रक आहे त्याला मंजुरी कोण देतं? तर त्याला मंजुरी देतं जिल्हा परिषद। कोण देतं? जिल्हा परिषद। त्याचबरोबर बघा, 1919च्या जो मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्यावर हे स्वराज्य नव्हे। बघा, 1919चा जो मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा होता त्याच्यावर आधारित स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे अशी टीका कोणी केलेली आहे? तर अशी टीका कोणी केलेली आहे? तर ती टीका केलेली आहे लोकमान्य टिळक यांनी। पर्याय क्रमांक जे B नंबरचं बरोबर उत्तर आहे ब नंबरचं। त्यानंतर नेक्स्ट बघू आपण 59 नंबरचा प्रश्न। या ठिकाणी संस्थांना दिलेल्या सवलती आणि गव्हर्नर जनरलचे अमर्याद व अनिर्बंध अधिकार यामुळे कोणता कायदा भारतीय राजकीय पक्षांच्या नेत्यांनी फेटाळून लावलेला आहे? तर कोणता कायदा आहे तो फेटाळून लावलेला आहे? तर 1935चा जो कायदा होता हा नेत्यांनी फेटाळून लावलेला आहे। पर्याय क्रमांक C नंबरचं बरोबर उत्तर आहे। त्यानंतर बघा, या ठिकाणी 60 नंबरचा प्रश्न आहे। 1911मध्ये भारतात हवाई परिवहनाची सुरुवात कोणी केलेली आहे? तर हवाई परिवहनाची सुरुवात केव्हा झालेली आहे? 1911 साली हवाई परिवहनाची सुरुवात झालेली आहे आणि ती सुरुवात जी आहे ती कोणा केलेली आहे? तर ती केलेली आहे जॉर्ज लाईट यांनी। कोणी केलेली आहे? जॉर्ज लाईट यांनी। पर्याय क्रमांक अ नंबरचं बरोबर उत्तर आहे। त्यानंतर 61 नंबरचा प्रश्न बघा, या ठिकाणी मुंबई सरकारने खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली रेल्वे मंडळाची स्थापना केलेली आहे? तर लेफ्टनंट प्रेस्कॉट यांच्या अध्यक्षतेखाली काय केलेली आहे? रेल्वे मंडळाची स्थापना केलेली आहे मुंबई सरकारने। लक्षात ठेवायचं आहे लेफ्टनंट प्रेस्कॉट। त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक आहे 62 नंबरचा। या ठिकाणी 1857च्या उठावानंतर कोणत्या तारखेस? बघा, कोणत्या तारखेस भारताची सत्ता इंग्लंडच्या राणीकडे हस्तांतरित करण्यात आलेली आहे? तर 1958चा जो कायदा होता त्या कायद्यान्वये काय करण्यात आली? ह्या तारखेनुसार जी भारताची जी सत्ता आहे ती इंग्लंडच्या राणीकडे काय केलेली आहे? हस्तांतरित करण्यात आलेली आहे। पर्याय क्रमांक ड नंबरचं बरोबर उत्तर आहे। त्यानंतर बघा 63 नंबरचा प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रवादाच्या उदयास कारणीभूत असलेली
संथाल चळवळ कशाशी संबंधित आहे? संथाल चळवळ ही जी संथाल चळवळ ही कशाशी संबंधित आहे? आदिवासींच्या जमिनी लागवडीशी. पर्याय क्रमांक जे आहे याचं अ नंबरचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे 64 नंबरचा. प्राचीन ग्रंथामध्ये मूषक, आळूक, कूपक अशी नावे असलेला खालीलपैकी कोणता प्रदेश आहे? बघा, प्राचीन ग्रंथामध्ये मूषक, आळूक, त्यानंतर कूपक हे जी नावं आढळतात तर ही नावं कोणत्या प्रदेशातली आहे? तर ही आहे कोकण प्रदेशातली. लक्षात ठेवायचे. पर्याय क्रमांक ड नंबर त्याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणतात? काय म्हणतात रे? जीवनदायिनी म्हणतात. कोणती नदी आहे? तर सगळ्यांना माहीत पाहिजे कोल्हापूरमध्ये जीवनदायिनी नदी कोणत्या नदीला म्हणतात? तर ती पंचगंगा नदीला म्हणतात. लक्षात ठेवायचे. पर्याय क्रमांक जे आहे क नंबर त्याचं बरोबर उत्तर आहे पंचगंगा. त्यानंतर 66 नंबरचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील दगडी कोळशाची प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातो? तो दगडी कोळसा आहे त्याचा वापर कशासाठी केला जातो? तर औष्णिक विद्युत ऊर्जा निर्मिती करण्यासाठी दगडी कोळशाचा जो आहे प्रामुख्याने वापर करण्यात येतो. त्यानंतर 67 नंबरचा प्रश्न बघा. खारट आणि क्षारीय मृदेस दुसऱ्या नावाने सुद्धा ओळखतात. तर खालीलपैकी अचूक पर्याय सांगायचा आहे. खारट आणि क्षारीय मृदेस दुसऱ्या नावाने सुद्धा ओळखतात. तर त्याचं उत्तर सांगायचं आहे तुम्हाला. तर चोपन मृदासुद्धा म्हणून त्यांना ओळखतात. काय? खारट आणि क्षारीय मृदेस. दुसरं नाव काय त्याचं? चोपन मृदा. त्यानंतर बघा 68 नंबरचा प्रश्न आहे. सूर्यफूल ही वनस्पती आहे एकबीजपत्री, अनावृत्त बीजपत्री, द्विबीजपत्री आहे की नग्न बीजपत्री आहे? तर याचं जे बरोबर उत्तर आहे द्विबीजपत्री आहे. काय? सूर्यफूल. लक्षात ठेवायचे. द्विबीजपत्री. त्यानंतर 69 नंबरचा प्रश्न आहे तुमच्यासमोर. बियांच्या कडक कवचामध्ये कोणत्या ऊती आढळतात? तर बियांचं जे कडक कवच राहतं त्याच्यामध्ये कोणत्या ऊती आढळतात? कोणत्या टिश्यू आढळतात? तर द्रुढ ह्या टिश्यू आढळतात. पर्याय क्रमांक अ नंबर त्याचं बरोबर उत्तर आहे. 70 नंबरचा प्रश्न बघा. या ठिकाणी मद्यपानामुळे म्हणजेच दारूच्या अभावामुळे काय निर्माण होतं? मद्यपानामुळे रिकामजागाचा अभाव निर्माण होतो. नियासिन, रेटिनॉल, ॲस्कॉर्बिक आम्ल का थायमिन? तर याचं जे बरोबर उत्तर आहे नियासिनची कमतरता होती अतिमद्य सेवन केल्यामुळे. त्यानंतर बघा ह्या ठिकाणी मद्यपानामुळे अभाव विचारलेल्या या ठिकाणी अभाव निर्माण होतो नियासिनचा. म्हणजे यांचं लेवल पण सुद्धा शरीरामध्ये काय ठेवावं लागतं? मेंटेन ठेवावं लागतं. त्यानंतर बघा ह्या ठिकाणी 71 नंबरचा प्रश्न आहे. किरणोत्सर्गाचा शोध कोणी लावलेला आहे? ते किरणोत्सर्ग आहे जे किरण आहे रेकिरन्स याचा शोध कोणी लावलेला आहे? तर त्याचा शोध जो आहे तो हेनरी बेक्वेरेलने लावलेला आहे. पर्याय क्रमांक डी नंबर त्याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो समोरचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या राज्यात राष्ट्रपती लागवड राजू करण्यात आलेली आहे? बघा, कोणत्या राज्यात राष्ट्रपती लागवड लागू करण्यात आलेली आहे आतापर्यंत? तर बघा ह्या ठिकाणी मणिपूरमध्ये, राजस्थानमध्ये पण लागलेले नाही, आसाममध्ये नाही आणि याच्यामध्ये पण नाही. लक्षात ठेवायचं याचं जे बरोबर उत्तर आहे मणिपूर याचं बरोबर उत्तर होणार. कारण की लेटेस्ट विचारलेलं आहे. सध्या जी राष्ट्रपती लागवड लागू करण्यात आलेली ती मणिपूर राज्यात. त्यानंतर बघा सेंद्रिय शेती उत्पादनात महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे? सेंद्रिय शेती उत्पादनात महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे? तर सेंद्रिय शेती उत्पादनात महाराष्ट्राचा आहे 2रा क्रमांक. लक्षात ठेवायचे. पर्याय क्रमांक जे आहे याचं बी नंबरचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर 74 नंबरचा प्रश्न आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात 2023 ते 24 या वर्षात किती लाख मेट्रिक टन सेंद्रिय खताचे उत्पादन झालेले आहे? तर किती लाख मेट्रिक टन सेंद्रिय खताचे उत्पादन झालेले आहे? तर 126 लाख मेट्रिक टन हे काय झालेलं आहे रे? सेंद्रिय खताचे उत्पादन तयार झालेले आहे. त्यानंतर 75 नंबरचा प्रश्न आहे. नवीन प्राप्तकर विधेयक 2025 कोणत्या कायद्याची जागा घेणार आहे? हे जे आहे नवीन प्राप्तकर विधेयक 2025 आहे तर ते कोणत्या कायद्याची जागा घेणार आहे? तर ते घेणार आहे आयकर कायदा जो आहे 1961चा याची जागा घेणार आहे. कोणता कायदा? आयकर कायदा कधीचा आहे? 1961. याच्या जागी काय येणार आहे? नवीन प्राप्तकर विधेयक. लक्षात ठेवायचं आहे. पर्याय क्रमांक जे आहे याचं बी नंबरचं बरोबर उत्तर आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो ह्या ठिकाणी आपण 25 जे प्रश्न आहे ते 25 प्रश्न आपण जी केचे बघितलेले आहे. जी केचे ह्या ठिकाणी 25 प्रश्न झालेले आहे आपले. आता उरलेले 25 प्रश्न मराठी व्याकरणावरती आधारित आहे. कृपया हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आत्तापर्यंतसुद्धा काही विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा.
या ठिकाणी 76 नंबरचा प्रश्न बघा. पुढील वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. गुरुजी म्हणाले की प्रत्येकाने नियमितपणे शाळेत यावे. बघा, गुरुजी म्हणाले की काय, नियमितपणे प्रत्येकाने शाळेत यावे. तर याचा प्रकार ओळखायचा आहे. तर हे जे आहे ना, हे आहे मिश्र प्रकारचं वाक्य आहे. काय रे, मिश्र प्रकारचं वाक्य आहे. त्यानंतर बघा, मराठी भाषेत काव्याचे गुण कोणते नाही आहे. तर मराठी भाषेत काव्याचे गुण कोणते नाही आहे. तर बघा, माधुर्य आहे, त्यानंतर ओजपण आहे, त्यानंतर प्रसादपण आहे. जे सक्त आहे हा काव्याचा गुण नाही आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे 78 नंबरचा. त्याच्या घरावरून हत्ती गेला. बघा, घरावरून हत्ती गेला या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा लक्षार्थ ओळखायचा आहे. तर बघा, लक्षार्थ ओळखायचा आहे. तर याचं बरोबर उत्तर होणार आहे घरासमोरून. बघा, घरासमोरून काय केलेलं आहे, हत्ती गेलेला आहे. घरावरून म्हणजे काय, घरासमोरून. एक बोलण्याचे एक लक्षणार्थ कसं आहे त्याचं, की बाबा घरावरून हत्ती जाईल का नाही, तर त्याच्या घरासमोरून हत्ती गेलेला आहे. त्यानंतर बघा, मुक्तून. बघा, मुक्तकून. बघा, हे जे आहे मुक्तकून याचा समानार्थी शब्द सांगायचा आहे. तर मुक्तकूनचा समानार्थी शब्द आहे बेड. याचं बरोबर उत्तर आहे ढेकून. बघा, 79चं ब ढेकून आहे. लक्षात ठेवायचं आहे. मुक्तूनचा जो समानार्थी शब्द आहे ते ढेकून. ढेकूनलाच काय म्हणतात, मुक्तून असे म्हणतात. त्यानंतर समोरचं बघा, कृपण. या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे तुम्हाला, कृपणचा. तर कृपण म्हणजे काय रे, उदार. लक्षात ठेवायचं आहे. कृपणचा समानार्थी शब्द होणार आहे, विरुद्धार्थी विचारलेला आहे, तर उदार. लक्षात ठेवायचे. पर्याय क्रमांक जे आहे 1 नंबरचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर पगार हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत रूढ झालेला आहे. पगार हा जो शब्द आहे तो झालेला आहे पोर्तुगीज भाषेतून रूढ. कोणत्या, पोर्तुगीज भाषेतून रूढ होऊन तो कुठे आलेला आहे, मराठी भाषेत आलेला आहे. त्यानंतर बघा, या ठिकाणी 82 नंबरचा प्रश्न आहे. पृथ्वी या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे, तर वसुंधरा हा जो याचा बरोबर उत्तर आहे वसुंधरा. पृथ्वीला काय म्हणतात, वसुंधरा, जननी, माता. लक्षात ठेवायचे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 83 नंबरचा बघा. या ठिकाणी मन कातर होणे. बघा, मन कातर होणे या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे. मन कातर होणे म्हणजेच काय रे, तर मन कातर होणे म्हणजेच भयभीत होणे. बघा, भीतीने मन माझं कातर झालं म्हणजेच काय रे, भीतीने माझं मन कसं झालं, भयभीत झालं. त्यानंतर बघा, 84 नंबरचा प्रश्न आहे. आमचे वडील म्हणजे जमदग्नी. बघा, ह्या ठिकाणी जगदम्नी विचारलेला आहे. तर जगदम्नीचा तुम्हाला काय सांगायचं आहे, अर्थ सांगायचा आहे. आमचे वडील म्हणजे काय, जगदम्नी. या वाक्यातील जगदम्नी हे काय आहे, तर जगदम्नी हे जे आहे हे विशेष नाम आहे, सामान्य नाम आहे का विशेष नाम आहे, त्यानंतर शब्दयोगी अव्यय आहे का आहे जगदम्नी. तर याचं बरोबर उत्तर होणार आहे सामान्य नाम आहे. जमदग्नी हे जे आहे हे काय आहे रे, सामान्य नामाचा प्रकार आहे. लक्षात ठेवायचे. पर्याय क्रमांक जे आहे सी नंबरचं याचं बरोबर उत्तर आहे. आमचे वडील म्हणजे काय, जमदग्नी. या ठिकाणी सामान्य नाम म्हणून म्हणजे विशेष नामाचा वापर काय केलेला आहे, तर सामान्य नाम म्हणून केलेला आहे. 85 नंबरचा प्रश्न बघा. या ठिकाणी ज्याने पुष्कळ. बघा, ज्याने पुष्कळ ऐकले व वाचले आहे असा. बघा, ज्याने पुष्कळ ऐकले व वाचले आहे असा कोण आहे, विद्वान, हुशार, बहुश्रुत का ज्ञानी. तर याचं बरोबर उत्तर होणार आहे विद्वान. ज्याने म्हणजे ज्याने भरपूर वाचलेले आहे, ऐकलेले आहे, त्याला काय म्हणतो आपण, विद्वान असे म्हणतो. त्यानंतर तरस या शब्दाचे काय लिंग ओळखायचे. तरस, ते तरस म्हणतो आपण का ती तरस म्हणतो का तो तरस म्हणतो. याचं लिंग सांगायचं आहे. पुल्लिंगी आहे, स्त्रीलिंगी आहे का इष्टलिंगी आहे का नपुंसकलिंगी आहे. तर बघा, तो तरस म्हणतो आपण, ते तरस म्हणतो का ती तरस, तर आपण म्हणतो ते तरस. काय म्हणतो, ते तरस. म्हणून काय होणार याचं बरोबर उत्तर नपुंसकलिंगी. तो तरस नाही म्हणत आपण कधी आणि ती तरस पण नाही म्हणत. लक्षात ठेवायचं. तर ते तरस म्हणतो आपण. म्हणून याचं जे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नंबरचं याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर 87 नंबरचा प्रश्न आहे. कर्कश. कर्कश म्हणजे काय रे, ह्या कर्कश शब्दाचा काय सांगितलेलं आहे तुम्हाला, विरुद्धार्थी शब्द सांगितले. कर्कश म्हणजे काय, मंजूळ. पर्याय क्रमांक जे आहे क नंबर त्याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर 88 नंबरचा प्रश्न आहे. खालीलपैकी महाप्राण व्यंजन ओळखायचे आहे. तर महाप्राण व्यंजन कोणते, ख, फ आणि ध हे काय आहे रे, हे तिन्ही पण काय महाप्राण व्यंजन आहे. त्यानंतर बघा, ह्या ठिकाणी गावंढळ, गाढव, गाढवीन, सवाष्ण. बघा, गावंढळ, गाढव, गाढवीन, सवाष्ण या म्हणीचा अर्थ ओळखायचा आहे. म्हणजेच काय रे, वासरात लंगडी गाय शहाणी. लक्षात ठेवायचं आहे. वासरात लंगडी गाय शहाणी याचं हे बरोबर उत्तर होणार आहे.
त्यानंतर 89 झाला. 90चा बघा या ठिकाणी 90 नंबरचा प्रश्न बघा. स्वरांचा उच्चार कसा असतो रे? स्वरांचा उच्चार जास्त लांबीचा असतो, कमी लांबीचा का मध्यम लांबीचा? तर बघा स्वरांचा उच्चार जो असतो तो असतो कमी लांबीचा. कमी लांबीचा. पर्याय क्रमांक जे आहे ब नंबरचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर 91 नंबरचं बघा. मांढर देवीच्या यात्रेला पुष्कळ लोक आले म्हणजे पुष्कळ या अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखायचा आहे. काय आहे पुष्कळ म्हणजे अनिश्चित, क्रमवाचक का गणनावाचक का आवृत्तीवाचक? तर बघा अनिश्चित. पुष्कळ म्हणजे अनिश्चित. पुष्कळ म्हणजे किती निश्चित आहे की संख्या नाही आहे. पुष्कळ म्हणजे भरपूर होतं म्हणजेच 2, 4, 6 अशी याची गणना होते का नाही. दुप्पट, चौपट, पाचपट नाही होत ना, त्यामुळे ही अनिश्चित संख्या आहे. त्यानंतर 92 नंबरचा प्रश्न बघा. स्वरांचा उच्चार बघितला आपण कसा असतो तर कमी लांबीचा असतो. अशुद्ध शब्द ओळखायचा या ठिकाणी कोणता आहे तर शुद्धपत्र, शुद्धीपत्र, सिंह आणि स्मृती. या ठिकाणी काय केलेले आहे 3 हे शब्द काय आहे अशुद्ध 3 हे शब्द शुद्ध दिलेले आहे आणि एक अशुद्ध आहे. तर अशुद्ध शब्द या ठिकाणी तुम्हाला ओळखायचा आहे. तर शुद्धीपत्र हे जे आहे हा अशुद्ध प्रकारे लिहिलेला आहे. याचे सगळे जे बरोबर आहे ते लिहिलेलं आहे. शुद्धपत्र हा पण बरोबर आहे, सिंह बरोबर लिहिलेला आहे, स्मृतीसुद्धा बरोबर लिहिला आहे. हा चुकीचा लिहिलेला आहे म्हणजेच काय हा झाला अशुद्ध शब्द. त्यानंतर नेक्स्ट बघा 93 नंबरचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणता शब्द अनेकवचनी आहे? बघा झाड, नदी, तारीख, गाणी. अनेकवचनी शब्द ओळखायचा या ठिकाणी. तर गाणी हा जो आहे हा अनेकवचनी शब्द आहे. गाणी का तारीख असला तारका, नदी, नद्या, झाड, झाडे हे अनेकवचनी हे नाही, हे एकवचनी आहे सगळे. आणि गाणी हे जे आहे अनेकवचनी आहे. गाणे, गाणी लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा 93 नंबरचा प्रश्न. 94 नंबरचा बघा या ठिकाणी. अधोरेखित जो आहे त्या ठिकाणी शब्दाची विभक्ती ओळखायची आहे. स प्रत्यय लागलेला आहे बहिणी स, तर विभक्तीचा प्रत्यय ओळखायचा आहे. सलानाते आपण काय करतो द्वितीयामध्ये सलानाते म्हणजे स प्रत्यय लागला, द्वितीयामध्ये आपण सलानाते हे प्रत्यय वापरतो विभक्तीचे. तर याचं बरोबर उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक जे आहे बी नंबरचा द्वितीया. स लागलेलं आहे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे सलानाते प्रत्यय, त्यामुळं द्वितीयाची विभक्ती होणार आहे. मनस्ताप कोणत्या संधीचे उदाहरण आहे? तर मनस्ताप कशाचे रे? विसर्ग संधीचं उदाहरण आहे. पर्याय क्रमांक जे आहे डी नंबरचं याचं बरोबर उत्तर आहे ड नंबरचं. 96 नंबरचा प्रश्न बघा. ह्या ठिकाणी काही तुम्हाला एक्झाम्पल दिलेले. यशोधन, तपोबल, त्याचबरोबर नमोमंडल, मनोरंजन. दिसते का तुम्हाला? तपोबल, मनोरंजन, नमोमंडल हे कोणत्या संधीचे उदाहरण आहे? तर विसर्ग संधीचे उदाहरण आहे. बट कोणत्या? उकार विसर्ग संधी का लोप विसर्ग संधी? तर याचं बरोबर उत्तर होईल विसर्ग उकार संधीचे. विसर्ग उकार संधीचे उदाहरण आहे. त्याचबरोबर शेवटचा प्रश्न आहे आपला ह्या ठिकाणी बघू शकता तुम्ही. या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे मी क्रिकेट खेळत जाईन. बघा या वाक्यातील काळ ओळखायचा आहे. मी क्रिकेट खेळत जाईन. बघा या ठिकाणी काय होईल? साधा वर्तमान काळ होईल, पूर्ण भविष्यकाळ होईल. बघा काय विचारलेलं आहे? भविष्यात नियोजित गोष्ट विचारलेली आहे म्हणजे ह्या ठिकाणी कोणता तरी एक काय होणार आहे? भविष्यकाळ होणार आहे. तर बघा ह्या ठिकाणी खेळत जाईन म्हणजे खेळण्याची क्रिया काय होणार आहे? कंटिन्यू चालू राहणार आहे. म्हणजे चालू राहणार म्हणजे रीती चालू पूर्ण काळ लक्षात ठेवायचं आहे. रीतिकाळ म्हणजे क्रिया करत राहणार तो. त्याचं बरोबर उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक सी नंबरचं रीती भविष्यकाळ. कारण की भविष्यकाळात नियोजित आहे मी क्रिकेट खेळत जाईन. त्यानंतर 98 नंबरचा प्रश्न बघा. या ठिकाणी आता आपले 3च प्रश्न राहिले. 98 नंबरचा प्रश्न आहे या ठिकाणी. भाऊला थोडेफार लागले आहे, बाकी सर्व खुशाल आहे. बघा ह्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं ह्या ठिकाणी बोधक समुच्चयबोधक आहे, अव्यय आहे का उभयनवी परिणामबोधक, विकल्पबोधक का न्यूनत्वबोधक? तर याचं बरोबर उत्तर होणार आहे न्यूनत्वबोधक. म्हणजे भाऊला थोडेफार लागलेले आहे, बाकी काय सर्व खुशाल आहे. बघा ह्या ठिकाणी तुम्हाला दिसतंय बाकी हा जो शब्द आहे हा न्यूनत्व म्हणजे कमीपणा दाखवतो आहे. त्यानंतर बघा ह्या ठिकाणी समास ओळखायचा आहे. या ठिकाणी तोंडपाठ म्हणजे काय रे? तोंडाने पाठ म्हणजेच कोणता समास होईल? तत्पुरुष समास होईल. पर्याय क्रमांक जे आहे बी नंबरचं बरोबर उत्तर आहे. शेवटचा प्रश्न बघा या ठिकाणी आहे 100 नंबरचा. या ठिकाणी काय दिलेलं आहे? इथं अलंकार ओळखायचा आहे. अलंकार वाचतो मी. निवडी वेगळे शिर आणि पाणी, राजहंस दोन्ही वेगळाली, तुका म्हणे येथे पाहिजेत जातीचे, एरा गबाळ्याचे काम नव्हे. तर कोणता अलंकाराचं उदाहरण आहे? तर ह्या ठिकाणी काय केलेलं आहे? दृष्टांत दिलेला आहे म्हणजे हे होणार आहे दृष्टांत अलंकाराचं उदाहरण. बघा या ठिकाणी अशा प्रकारे आपण जी केचे 25 प्रश्न या ठिकाणी बघितलेले आहे. जी केचे 25 प्रश्न बघितले आणि त्याचबरोबर आपण याचेसुद्धा 25 प्रश्न बघितले मराठी व्याकरणचे.
दोन्हीचे सुद्धा आपण 25-25 प्रश्न या ठिकाणी असे एकूण 50 प्रश्नांचा सराव आजच्या व्हिडिओमध्ये करून घेतलेला आहे. निश्चितच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. तयारी जोमात चालू द्या. भरती 100% येणारच आहे.